तो लॅपटॉप दिला होता ना तो तूच तोडलाय। मी का करेन असं? हा लॅपटॉप ना तुझ्या चिंटूकडून तुटलाय, तू मला काय दोष देते? मी काही केलेलं नाहीये। अंजली, आतापर्यंत तू कधी स्वतःच्या चुका कबूल केल्यात का? सई, जहागीरदारांच्या घरात गेलीस तेव्हापासून जीप सैल सुटली ना तुझी। मामी, माझ्या घराबद्दल आणि माझ्या कुटुंबाबद्दल एकही शब्द बोलायचा नाही हा? आणि मुळात या सगळ्यामध्ये त्यांचा काहीही संबंध नाही। संबंध नाही कसा? नाही कसा? त्या जहागीरदारांच्या घरात गेलीस ना तेव्हापासूनच आमच्यावर रुबाब गाजवायला लागलीस। आणि काय ग, इतकं कौतुक आहे ना तुला जहागीरदारांचं, तुझ्या सासरच्या मंडळींचं? मग जा ना आपल्या आईला, आपल्या भावाला जा, घेऊन जा तुझ्या घरी, कर सेवा कर आईची जहागीरदारांच्या घरी। ललिता, एक लक्षात ठेव, ताई आणि वरुण कुठेही जाणार नाही। एक मिनिट मामा, मी माझ्या आईला आणि माझ्या भावाला इथून घेऊनही गेले असते, पण चावडीला 14 जिभा असतात ना। आई मुलीच्या सासरी राहते म्हटल्यावर त्या जिभा शांत बसणार नाहीये। आणि यापेक्षाही महत्वाचं म्हणजे माझी आई तिच्या भावाला सोडून कुठेच जाणार नाही, कारण तिला माहितीये ना तुमच्या दोघींचा जाचच इतका आहे ना की मामा एकटा राहूच शकत नाही। सई, सई बास, आता एक शब्दही बोलू नकोस। का आत्या? अगं बोलू दे ना हिला, तिच्या पोटात जेवढी काही घाण आहे ती सगळी आज कळू दे ना सगळ्यांना। बोल ग सई, तू बोल, तुझ्या मनात जे काही आहे ना तू आज सगळी घाण बाहेर काढा, बोल। ए अंजली, मला हे सगळं बोलायला ना कोणाची भीती नाहीये, आणि मुळात घाण काही बोलत नाहीये, जे सत्य आहे ना तेच बोलतेय मी। बिचारा मामाचं जगणं मुश्किल केलंय तुम्ही, एक दिवस सुद्धा तो सुखाने राहू शकत नाहीये। सई जाऊ दे, यांना बोलून काही उपयोग नाही, पालथ्या घड्यावर पाणी आहे फक्त। नाही, तरी सुद्धा बोलावं लागेल मामा, या दोघींनाही कळलं पाहिजे ना या घरातली शांतता यांनीच भंग केलीये म्हणून। प्रत्येक वेळेस काही ना काहीतरी कुरापती या काढतच असतात। अच्छा, असं काय केलंय ग आम्ही सई? हा, असं काय केलंय? एक गोष्ट असेल तर सांगेल ना, इतक्या काही गोष्टी करून ठेवल्यात की काय काय सांगायचं। आत्ताच बघ ना, वरुणसाठी सरांनी त्याला लॅपटॉप दिला होता आणि मला 100% खात्री की तो लॅपटॉप तूच तोडलायस। अजून किती दुष्टपणाने वागणार आहेस ग? आणि हे सगळं करून काय मिळतं तुला? तुलाही माहितीये ना की अभ्यासासाठी त्याने हा लॅपटॉप आणला होता, पण नाही, नीतिमत्ताच चांगली नाहीये ना आपली। आणि अंजली, एक गोष्ट लक्षात ठेव, नातं उद्ध्वस्त करणं खूप सोपं आहे, पण निर्माण करणं खूप अवघड आहे। पुण्याचं काम असतं ते, आणि मला नाही वाटत ते कधी तुला जमेल म्हणून। ए हॅलो, उगाच फिलॉसॉफी झाडू नको। आणि असंही तुझ्या चिंटूचा लॅपटॉप तोडून मला असं काय ग्रेट मिळणार आहे? समाधान, उद्ध्वस्त केल्याचं समाधान। जी माणसं तुला आवडत नाही ना त्यांना त्रास झाला की समाधान मिळतं तुला। लाज नाही वाटत तुला? माझ्याच घरात येऊन माझ्याच लेकीवर आरोप करतेस? बोलू दे ग मग, हे सई तू बोल। आज मी पण ना सई तुला ओपनलीच सांगतो, हो येतो मला तुझा राग येतो, तिरस्कार करते मी तुझा।
ज्या गोष्टी मला मिळणार होत्या ना सई, त्या तुला मिळताय, त्याचा राग येतो मला. आणि हो, ज्या श्रीमंतीच्या जोरावर इतका माच करतेस ना तू, ती श्रीमंती तुला लाईफ मध्ये कधीच नाही लाभणार सई. आणि तुझा भाऊ चिंटू इतक्या उड्या मारतोय ना, हा पण आयुष्यात ना कधीच सक्सेसफुल नाही होऊ शकणार. तू पण लाईफ मध्ये कधीच हॅपी नाही होऊ शकणार सई. कशाला तोंडाला लागतेस हिच्या? चल. तोंड बंद ठेवायचं. पुन्हा तुझ्या घाणेरड्या तोंडातून गरळ उकलीस ना, तर एक थोबाडीत मारून थांबणार नाहीये मी. आणि आता जे काही बोललीयस ना, त्याचा काही उपयोग होणार नाहीये, कारण कावळ्याच्या शापाने गाय मरत नसते, लक्षात ठेव. जे घाणेरडे विचार ऐकून ना वाईट एकाच गोष्टीचं वाटतं की तुझ्या मनात आमच्याबद्दल किती तिरस्कार आहे. शेवटचं सांगून ठेवते, पुन्हा माझ्या भावाला त्रास द्यायचा नाही, नाहीतर माझ्या इतकं वाईट कोणी नसेल, लक्षात ठेव. माझ्या सहनशक्तीचा अंत बघू नकोस तू. सई 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 बाळा, सई बाई, तू जरा शांत हो. तू जीवाचा किती आटापिटा केलास ना, तरी या दोघींमध्ये काहीही फरक पडणार नाहीये. हे बघ, त्यामुळे तू स्वतःला काही त्रास करून घेऊ नकोस. ऐक माझं. छान करा. आपल्या लाडक्या भाची समोर आपल्या लेकीचा, बायकोचा अपमान करा. मी कोणाचाही अपमान करत नाहीये. सत्य परिस्थिती काय आहे ना, त्याबद्दल बोलतोय. मामी, मी अतिशय शांतपणे आणि आता शेवटचं सांगते तुला, माझ्या आईच्या आणि माझ्या भावाच्या आयुष्यात अडचणी आणू नका. सुखाने जगू द्या त्यांना. इतके दिवस फक्त मी बोलत होते की पोलिसात तक्रार करेन, पण मी आता खरंच पोलिसात तक्रार करेन. आणि मग ज्या काही कुरापती करायच्यात ना, मग त्या जेलमध्ये करत बसा. सई, सई अगं असं काही बोलू नकोस. या घराचे खूप उपकार आहेत आपल्यावर. मामीच्या जीवाला लागेल असं काही बोलू नको सई. ताई, सई बरोबर बोलते. या दोघींनी कधी कोणाच्या भावनांचा विचार केलाय म्हणून सईनी करावा? मी तर आता सगळ्या आशाच सोडल्यात. माझी बायको आणि